नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धा सहो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री कृत्वा दैत्यवधं कृष्ण सरा मोयुर्वृतः भुवोवतार यद्भारं जविष्ठम कल जनयन कलिम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांग. ज्याप्रमाणे वाजवत बसलेत मुरली आणि इकडे जरासंधाचा वध करायचं वेळ आली आणि कृष्ण आपली मुरलीच वाजवत बसलेत. असं नाही दिसलं का? अहो, ज्या वेळेला जे करायचं तेच केलं. श्रीकृष्णाने मथुरेत आल्यानंतर मुरली घेतली नाही. त्याचप्रमाणे शस्त्र अस्त्र यांनी संपन्न झाले. गुरुकडे विद्या आत्मसात केली. सर्व शस्त्रांनीशी मोठमोठ्या वीरांचा पराभव केला. जरासंध, वक्रदंत, शिशुपाल या सगळ्यांना मारलं शस्त्राने. परंतु महाभारती युद्धाच्या वेळेला न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगे न युक्तीच्या चार. का म्हणले? शस्त्र हातात घेतलं नाही घेतलं. शस्त्र संन्यास घेतला. शस्त्र संन्यास. मथुरेत आल्यावर बासरी संन्यास घेतला. मुरली संन्यास घेतला. आपलं समग्र कार्य संपल्यावर शस्त्र संन्यास घेतला आणि अर्जुनाच्या द्वारे सगळं महाभारती युद्ध घडून आणलं. कृष्णावर कुठेही आरोप आला नाही की कृष्णाने यांना मारलं त्यांना मारलं. नाही, मी कुठं मारलं? अर्जुनाने मारलं. मी फक्त अर्जुनाला निमित्त मात्र केलं. निमित्त अर्जुन झाला. याप्रमाणे ज्या योगेश्वर कृष्ण, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर असलेले श्रीकृष्ण
सगळं समर्पित करायचं आणि सोडून द्यायचं, हा कृष्णाचा गुण आहे. असा जर केलं तर मग 16 सहस्र भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी. 16 सहस्र भोगून ब्रह्मचारी का म्हणायचं कृष्णाला? त्याचं कारण हे आहे, कोणातही लिप्त झाले नाही, कुठेही अडकले नाही, ममत्व दाखवलं नाही. श्रीकृष्णाच्या बायका श्रीकृष्णाला सकाळच्या वेळेला जेव्हा हा कोंबडा आरवायचा तेव्हा कृष्णाच्या बायका म्हणायच्या, अरे कोंबड्या कशाला आरवायला लागलास? का? अरे कृष्णाची झोप मोडायला लागली ना, अरू नकोस, जरा शांत बस, कृष्णाची झोप मोडेल. आणि कृष्ण एकदा 4ला उठले की मग रात्री 10 पर्यंत कृष्ण आपल्याला भेटत नाही. आणि म्हणून या सगळ्या बायका कुक्कुटाला म्हणजे कोंबड्याला शिव्या शाप द्यायच्या, बोट मोडायच्या. कुररी विलपसित्वम भीत निद्रा अनशेषे. का रे म्हणे, तुला झोप नाही आणि कृष्णाला झोप घेऊ देत नाही. त्यानंतर समुद्राला म्हणायचं, अरे समुद्रा, समुद्राच्या लाटा अशा मोठ्या यायच्या, आवाज यायचा समुद्राच्या लाटांचा. तेव्हा सगळ्या बायका म्हणायच्या, अरे समुद्रा जरा हळूच लाटांचा आवाज कर ना, कृष्ण उठतील ना, कृष्ण जागे होतील ना. भो सदा निष्ठ नसे उदन्वन नलब्ध निद्रो दिगत प्रजागरहा. कृष्णाला नाहीतरी झोप येत नाही आणि तू मात्र मोठमोठा आवाज करतोस तुझ्या लाटांचा, त्यामुळे कृष्णाची झोप मोड होते. बरं, तेव्हा ताप्ताम दशांत पंचगतो दुरत्या. याप्रमाणे तुझी जशी गती झाली, तुझी कोणती गती झाली समुद्राची? कृष्णा भगवंतांनी विष्णूंनी समुद्रामधूनच समंतक मणी घेतला. लक्ष्मी कुठून घेतली? समुद्रातून घेतली. समंतक मणी कुठून मिळाला? समुद्रातून मिळाला. अमृत कुठून मिळालं? समुद्रातून मिळालं. तसं श्रीकृष्णाने आमचं सगळं घेतलं आणि तुझ्यासारखी आमची अवस्था झाली. याप्रमाणे मेघ श्रीमस्वमदयितो यावदेंद्रस्य नूनम. याप्रमाणे सगळ्या बायका बोलायच्या. श्रीकृष्णाला किती मुलं होते याचं वर्णन नाही करता येत, परंतु 16,108 बायकांना समानता होती. प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी झाली होती. प्रत्येकीला, कोणात कमी नाही, कोणात अधिक नाही. 10 मुलं आणि 1 मुलगी प्रत्येकीला, रुक्मिणीपासून ते शेवटच्या 16,108 पर्यंत. आणि त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, नावं दिलेत. सगळ्यांचे नावं देणं शक्य नाही. आणि मग ते म्हणतात की प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानुरेव, सांब, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंद, चित्रबाहू, कवी, न्यग्रोध. त्यानंतर रुक्मिणो दुहितर. त्यानंतर रुक्मीच्या कन्येबरोबर त्या प्रद्युम्नाने विवाह केला, रुक्मीच्या कन्येबरोबर केला. आणि रुक्मीच्या नातीबरोबर अनिरुद्धाने विवाह केला. याप्रमाणे ज्या वेळेला तो 10,000 हत्तींचं बळ असलेला, यावेळेला अनिरुद्धाने रुक्मीच्या नातीबरोबर विवाह केला. यावेळेला रुक्मीचा वध बलरामदादाने केलेला आहे. त्याप्रमाणे त्याचा जो मुलगा अनिरुद्धाचा तो वज्र नावाचा आहे. हा वज्र नावाचा जो मुलगा आहे तो आता यादव वंश संपल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा यादव वंश सुरू होईल. त्याच्यापासून पुन्हा कृष्ण वंश किंवा चंद्रवंश सुरू होईल. आणि त्याने वर्णन केलंय, हा जो वज्र आहे तो फक्त शिल्लक राहील, बाकी सगळे नष्ट होतील. वज्रस्तस्या भवत्यस्तु मौसलादव शेषितः. या मुसलामधून, मुसळाच्या प्रभावातून एकमेकांना जे मारलं, एकमेकांना ठार मारलं, नुसत्या एकेका येरक ज्याप्रमाणे असावं त्याप्रमाणे येरकांनी जसं एकमेकांच्या मध्ये संघर्ष लागावा त्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेने सर्वांना ठार मारलं. फक्त वज्र शिल्लक राहिला. तो भगवंतासाठी त्यांनी सांगितलं चंद्रवंशाची उत्पन्न त्यापासून होणार आहे. आता भगवंताला मुलं किती याची संख्या करवत नाही म्हणे. संख्यान शक्य ते कर्तुमपि वर्षायुते नृप. तुम्ही हजारो वर्ष जरी गणित करत बसलात तरी तुम्हाला ही संख्या करता येणार नाही. फक्त एवढंच सांगतो, यांना गुरुजी किती होते
शिकवायला. शिक्षक टीचर किती होते? कृष्णाच्या मुलांना शिकवायला गुरुजी किती होते? ते म्हणतात 3,28,00,000 गुरुजी होते. 3,28,00,000 फक्त शिक्षक होते. मग आता मुलं किती होतील बघा. आसन यदुकुलाचार्य हा कुमार आणि मित्र श्रुतम असं वर्णन केलेलं आहे. ज्याप्रमाणे अलौकिक कृत्याचं या ठिकाणी विवरण केलं. पांडवाकडे शेवटी सुभद्रेचा वंश, पांडवाचा सुभद्रेचा वंश भगवंताने चालवला. परीक्षित हा वंश. त्याचं कारण काय? तर सुभद्रा ही सुभद्र करून घेण्यात आलेली होती. असं म्हणतात की जन्मतः ती अभद्र होती. तिला घोड्याचं मुख होतं, तिला शाप झालेला होता, पण भगवंतानी तिला सुभद्र करून घेतलं. याप्रमाणे असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर द्रौपदीचा वंश मात्र चालवला नाही. का बरं? काय कारण असावं? अहो, द्रौपदी ही कृत्या होती, याज्ञसेनी होती, यज्ञातून जन्माला आलेली होती, अग्नीतून जन्माला आली होती, म्हणजे जाळणारच होती ती. म्हणून तिचा वंश चालवला नाही. तिचे मुलं अश्वत्थाम्याकडून मारले आणि सुभद्रेचा वंश मात्र चालवला. ज्याप्रमाणे यदुकुळामध्ये रुक्मिणीचा वंश चालवला असं म्हणावं लागेल. कारण रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न, त्याचा पुत्र अनिरुद्ध आणि त्याचा पुत्र हा आपल्याला वज्र दिसतो दुसऱ्या पत्नीचा. ज्याप्रमाणे बादरायणोवाच कृत्वा दैत्यवधम कृष्णः सरामोयुधृतः. कृष्णाने सर्वांचा नाश केला, सर्व दुष्ट नष्ट झाले. शिशुपाल, पौंड्रक, कंस, चाणूर, मुष्टिक, शल, तोशल, त्याचप्रमाणे ज्या वेळेला असलेले जे मदांध राजे होते हे सगळे, रुक्मिरथ, हे सगळे नष्ट झाले. भगवंतांनी भूभार हरण केला. पृथ्वीवरचे दुष्ट नष्ट झाले म्हणजे पृथ्वीवरचा भार कमी होतो. आणि मग आता शाप व्याजेन विप्राणाम, शुकाचार्य म्हणतात या ठिकाणी बादरायणोवाच, बादरायणी सांगतात की शाप व्याजेन विप्राणाम, ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने भगवंतांनी आपलं कुल नष्ट केलं. स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनम नृणाम. खूप सुंदर विवरण केलंय. भगवान कसे होते? तर स्वमूर्त्या लोकलावण्य. भगवंताचं लावण्य असं होतं की लोकांनी भगवंताच्या मूर्तीकडेच पाहत राहावं. त्यांच्या डोळ्याला मुक्ती प्राप्त व्हावी, त्यांच्या डोळ्याला दुसरा विषय बघावासा वाटू नये. एकदा कृष्णाकडे पाहिलं की दुसरं कोणाकडे पाहावंच वाटत नव्हतं. स्वमूर्त्या लोकलावण्य, जगातलं सगळं लावण्य आपल्यामध्ये आणलेलं होतं. आणि ज्यामुळून कृष्णाकडे पाहिल्यानंतर लोकांना मुक्ती प्राप्त होईल, लोकांना डोळ्याचा विषय समाप्त होईल आणि डोळे फक्त भगवंताशीच तल्लीन होतील. निर्मुक्त्या लोचनं नृणाम गिरभिस्ता स्मरतां चित्तम पदस्था निक्षतां क्रिया. गिरभिस्ताम, वाणीने फक्त भगवंताचंच वर्णन करावं असं भगवंताचं चरित्र आहे. ज्याचं स्मरण केलं चित्ताने म्हणजे माणूस हा चित्त
असेल ना, म्हणजे म्हाताराच होता. पण काय दुर्बुद्धी झाली म्हाताऱ्याला सुद्धा. त्याला बाईचा वेश धारण केला, त्याला लुगडं नेसवलं आणि लुगडं नेसून लाजत मुरकत ठुमकत तो आला. बाकीचे त्याच्या सोबतचे, आता हे सगळे यदुकुळातलेच होते, आले. आल्यानंतर म्हणले, ओ ओ नारदा, अहो विश्वामित्रा, अहो कण्वा, अहो दुर्वासा, ओ कश्यपा. ते म्हणले, काय हो पोरांनो, काय चाललंय? पोरांनो म्हणले ते, पोरांनो काय चाललंय? आम्हाला धर्मकर्म करू द्या, आमचं यज्ञयाग करू द्या. अहो चांगलं पिंडारक क्षेत्र आहे, आम्हाला शांत डोळे बसू झाकून जाप्य करू द्या, ध्यान करू द्या. काय आता क्षणी ओळखलं, अरे हा काय ही काय मुलगी आहे का? हा मुलगा आहे, सांब आहे हा. आणि आमच्या समोर आणलं, खोटं बोलायला लागले. आज देखील आपल्याला सोनोग्राफीमध्ये मुलगा मुलगी दाखवत नाहीत, सांगत नाहीत का? अहो गुन्हा आहे तो. मुलगा आणि मुलगी सांगायची नसते, तो गुन्हा आहे. त्यावेळेला सुद्धा यांना वाटलं हा गुन्हाच आहे. यांनी 2 गुन्हे केलेत. एक गुन्हा मुलगा का मुलगी विचारलं, हा गुन्हा आहे. आणि दुसरा गुन्हा म्हणजे आमच्या समोर खोटं सांगितलं, हा गुन्हा आहे. मग राग आला यांना. त्याच्यातले त्याच्यात विश्वामित्र होते, कण्व होते, दुर्वास होते. दुर्वास तर काय कोपिष्ट. दुर्वास म्हणले, काय रे पोरांनो, काय लावलंय तुम्ही? म्हणले, नाही नाही सांगा ना, हिला मुलगा होईल का मुलगी होईल, मुलगा होईल का मुलगी होईल? ही लाजायला लागली हो. ती पुन्हा पुन्हा पदर समोर डोळ्यासमोर घ्यायला लागली, तोंडासमोर घ्यायला लागली. एषा पृच्छित वो विप्रा अंतर्बतनेसी ते क्षणा. अंतर्बतनी ही पोटुशी आहे, पोटुशी. हिला मुलगा होईल का मुलगी? असं म्हणल्यानंतर यांनी एकमेकाकडे पाहिलं. म्हणले, काय द्या म्हणले शाप देण्याचा अधिकार दुर्वासाचा. दुर्वास म्हणले, हिला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही. म्हणले, हिला एक मुसळ हिच्यापासून जन्माला येईल आणि तुमच्या सगळ्या कुलाचा नाश करील. असं म्हणल्याबरोबर सगळे पोरं घाबरले. मुलं कशाचे, मोठे माणसंच होते, घाबरले आणि पळाले आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर एका बंदिस्त खोलीतून सगळ्या साड्या बाजूला काढल्या. ते उंच उदर मोठं दिसावं म्हणून साड्यावर साड्या गुंडाळलेल्या होत्या. ते सगळ्या साड्या बाजूला केल्या. पाहिल्याबरोबर त्यातून दान दिशेने मुसळ खाली पडलं. आबा बाबा बा, हे मुसळ खरंच की ब्राह्मणाचं खरं झालं. म्हणले, आता काय करावं? घाबरले सगळेजण. हे सगळं मुसळ घेऊन उग्रसेनाकडे आले. म्हणले, महाराज, म्हणले काय झालं? ते म्हणले, मुसळ. म्हणले, मुसळात माझ्याकडे कशाला? अहो म्हणले, हे आम्ही विचारायला गेलो ब्राह्मणांना, मुलगा होईल का मुलगी, आमचं चुकच झालं. पण ते म्हणले, यातून मुसळ जन्माला येईल आणि ते सगळ्या तुमचा कुलाचा नाश करील. म्हणले, आता काय करावं? आता या मुसळाचं चूर्ण करा. कृष्णाला मात्र पत्ता नव्हता बरं का याचा. कृष्णाला कोणी सांगितलं नाही. उग्रसेन सगळं सांगत होता, एवढंच सांगितलं नाही त्यांनी, बाकी सगळं सांगत होता. या फुटाचा तुकडा तो काही तुटना. म्हणले, जाऊ द्या, आता काय करा? म्हणले, हे सगळे पीठ घ्या आणि समुद्रात द्या टाकून. आणि तो तुकडा राहिला ना, तोही समुद्रात टाका. तो तुकडाही समुद्रात टाकला. तो तुकडा एका माशाने गिळला. तो मासा एका धिवराने धरला. त्या धिवराचा मासा, तो धिवर म्हणजे कोण होता? तर तो जरा. 2 अर्थ आहेत. जरा म्हणजे म्हातारपण आणि जरा नावाचा व्याध, 2 अर्थ आहेत. श्रीकृष्णाला जरा म्हणजे म्हातारपणाने फक्त स्पर्श केलाय पायाला, आपल्या डोक्याला स्पर्श करतो म्हातारपण.
पण कृष्णाच्या फक्त पायाला स्पर्श केला. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. जरा आली, म्हातारपण आलं म्हणजे पहिल्यांदा कानाच्या जवळची केस पांढरे होतात, म्हणजे आपल्या डोक्यावर मिरे वाटतो म्हातारपण, पण कृष्णाच्या डोक्यावर नाही, कृष्णाच्या पायाजवळ आलेला आहे. आता इकडे जरा नावाचा व्याध आहे असाही अर्थ घेतला. आणि मग या मुसळाचं जे चूर्ण केलं ते टाकलं समुद्रात. समुद्रात टाकल्यावर त्याचा झाला लोहाळा. लोहापासून बनला म्हणून लोहाळा. लोहाळा लोहापासून बनला आणि लोहाळा तयार झाला. इकडं सगळं बरोबर जमायला लागलं, सगळं म्हणल्याप्रमाणे. ते म्हणे का होऊ लागलं असं, त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. भगवंताची इच्छा, दुसरं काही नाही. भगवंताला वाटलं की अहो आता आपल्याला निजधामाला जायची वेळ आली, पण हे जर यादव असेच माजले तर यांना मारायला मला जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा यांना यांच्यामधूनच त्यांच्यामध्ये संघर्ष करा आणि नष्ट करून टाका. ते म्हणतात मत्स्योग्रहितो मत्स्यग्ने जालनान्य सहारणवे. त्या जरा नावाच्या व्याधाने तो बाण तयार केला. आणि इकडे ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या इच्छे मात्र हे सगळं घडलेलं आहे, कारण कृष्णाची इच्छाच होती. ते म्हणतात भगवंताची इच्छा हीच अशी होती की आता आपल्याला आपल्याच कुळाचा नाश करण्याच्या ऐवजी हे इतके मदांध झाले होते, कोणाला ऐकत नव्हते. कारण सगळे कृष्णाला घाबरायचे, नको बाबा कृष्ण आहे त्यांच्या मागं, बलराम दादा आहेत, कशाला, म्हणून सगळे घाबरत होते. म्हणून ते म्हणतात सत्य संकल्प ईश्वर हा, भगवान हा सत्य संकल्प आहे. सत्य संकल्प म्हणजे त्याचा संकल्प कधी खोटा होत नाही. आपण संकल्प करतो, पण संकल्प करून आपला संकल्प कधी पूर्णत्वाला जात नाही. आपला संकल्प अर्धवटच राहतो. आपण करतो संकल्प, पण तो परिपूर्ण होत नाही. नाही आज आपण अमुक करू, आता उद्यापासून आपण हे करायचं, आणि नेमकं उद्या काहीतरी अडचण येते, झालं. तुम्ही तर म्हणला होता, हो म्हणलो होतो, पण आता परवा. का बरं, एका दिवसात संकल्प तुटला का, बदलला. कृष्णाचा असं नाहीये. ते म्हणतात भगवंताचा सत्य संकल्प, त्यांना असंच वाटलं. बाकी ब्रह्मशाप जो झाला तो निमित्त आहे. ब्रह्मशाप सुद्धा निमित्त आहे. जसा अर्जुन निमित्त आहे तसा ब्रह्मशाप सुद्धा निमित्त आहे. भगवंताच्या मनातली इच्छा याला कारणीभूत आहे. ते म्हणतात याप्रमाणे. आणि या जनैश्यतिवो मंदा मुसलम कुलनाशनम, ज्याप्रमाणे हे मुसळाचं चूर्ण केलं. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, ज्याप्रमाणे एकदा गोविंद भुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वह, एकदा द्वारकेमध्ये या ठिकाणी सगळेजण जमा झालेले असताना वसुदेवानी त्या ठिकाणी यज्ञ करायचं ठरवलं. वसुदेव म्हणाले की आपल्याला काहीतरी यज्ञयाग केला पाहिजे. म्हणून शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, राजन्येव कृता प्रश्न वसुदेवन धीमता, वसुदेवानी यज्ञ याग केला. आणि नंतर या वेळेला नारद या निमित्ताने आलेले होते, नारदाची पूजा केली. आणि या श्रुत्वा श्रद्धया मृत्यो मुठ्येत सर्वतो भयात, या नारदाला नमस्कार केला. आणि नारदाला आल्याबरोबर वसुदेवाने त्यांची पूजा अर्चा करून नारद बोलू लागले, अहो वसुदेवा, आपण पूजा अर्चा केली, माझं त्याप्रमाणे आगत स्वागत केलं, आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे सांगा. ते म्हणाले, अहो नारदा, सगळे म्हणतात कृष्ण देव आहे, कृष्ण देव आहे, परंतु मला अजून माझ्या मनातलं अज्ञान गेलेलं नाही. तेव्हा माझ्या मनातलं अज्ञान हे एकदा तुम्हीच घालवा. सुखायै वही साधूनाम, तुमच्यासारखे दुसरे साधू नाहीत, आणि जे आम्हाला सगळ्या भयातून मुक्त करतील. तेव्हा माझी आपल्याला प्रार्थना आहे की आपण मला ज्ञान द्यावं, ज्ञानाचा उपदेश करावा. नेहमी सोनाराच्या हातून कान टोचावे लागतात. कृष्णाने उपदेश केला पण अजून तो मनात आला नाही, कारण आपल्याच पोरांनी केलेला उपदेश आहे. आपल्या जवळच्या पोरांनी किंवा जवळच्या माणसांनी उपदेश केला तर तो पटत नाही. दुसऱ्यांनी कुणी केला म्हणजे तो पटतो. शब्द तेच असतात. पण ते म्हणतात ठीक आहे. नारद म्हणाले, वसुदेव महाराजा, तुम्हाला मी तुम्हाला एक उपदेश करताना पूर्वीचा इतिहास सांगतो. म्हणून त्यांनी इतिहास सांगायला सुरुवात केली. घटना अशी घडली की एकदा भागवत धर्म कथन करा असा प्रश्न विचारल्यावर भागवत धर्म कोणता, सात्वत धर्म कोणता ते सांगायला लागतात. मिथिला
नरेश निमी नावाचा राजा होता. मिथिलेचा जो जनकाचा पूर्वज, हा त्यांनी यज्ञयाग केला. ज्या वेळेला त्याच्या यज्ञामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस, करभाजन हे ऋषभदेवाचे पुत्र आले. त्याला आर्षभेय असं म्हणतात. ऋषभ देवाचे पुत्र म्हणून आर्षभेय. ज्याला जायंतेय असंही म्हणतात, कारण ऋषभदेवाच्या पत्नीचं नाव जयंती होतं. जयंती इंद्राची मुलगी होती, ती ऋषभदेवाची पत्नी होती. आपण ते बघितलं आख्यान. कारण यांनी एकदा इंद्राने पाऊस पाडला नाही, तेव्हा यांच्या आपल्या सामर्थ्यावर पाऊस पाडला आणि मग इंद्र शरण आला आणि इंद्राने आपली मुलगी ऋषभदेवाला दिली, ती जयंती नावाची. तिच्यापासून यांची उत्पत्ती झाली म्हणून त्यांना जायंतेय असं म्हणतात. म्हणजे यांचे दोन नाव आहेत, एक जायंतेय आणि दुसरे आर्षभेय. ऋषभदेवापासून झाले म्हणून आर्षभेय, जयंतीपासून झाले म्हणून जायंतेय. हे सगळे मुलं 100 मुलं होते. त्यापैकी ज्येष्ठ भरत होता, जड भरत पुढे झालेला हा भरत. आणि हे बाकीचे जे होते ते 9 जण, ते म्हणाले आम्हाला राज्य नको, आम्ही निस्वार्थी आहोत, आम्ही ज्ञानार्थी आहोत, आम्ही आता ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सगळ्या भारतभर फिरणार. त्यापैकी कोणते जो लोक होते, हे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस, करभाजन असे हे 9 जण. याला नव नारायण असं म्हणतात. नवनारायण हे 9 नारायणच आहे. कारण हे 9 जणांनी संपूर्ण भारतामध्ये फिरून ज्ञानोपदेश केलेला आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की हे जे नवनारायण आहेत हेच पुढे नवनाथ झाले. नवनाथ जे झालेत ते हेच आहेत. कारण नवनाथांनी सुद्धा ज्ञानोपदेशच केला. लग्न वगैरे केलेलं नाही. कोणत्या नवनाथाचं लग्न झालं? नवनाथांनी ब्रह्मचर्य धारण केलेलं आहे, लग्न वगैरे केलेलं नाही. कारण ते प्रत्यक्ष गुरुचे उपासक आहेत, दत्ताचे उपासक आहेत, दत्तभक्त आहेत आणि नाथ संप्रदायी आहेत. याप्रमाणे हे जीवनमुक्त अवस्थेमध्ये फिरणारे, ज्याप्रमाणे त्यांना जे 9 मुलं त्यांनी राज्य त्याग केलेला ते ज्ञानमार्गी झाले, ते नवनाथ म्हणून प्रगट झाले. आणि ज्यांना निमी राजाने जो प्रश्न विचारला, निमी राजाने जे प्रश्न विचारले त्याच्या अनुसार यांनी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. ते तत्वज्ञान मी तुला सांग असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता पहिल्यांदा कवी काय सांगतात ते बघा. कवी म्हणतात की माणसाने ए वै भागवता प्रोक्ता उपाय ह्यात्मलब्ध आहे. या ठिकाणी कवी कशाला म्हणे? कवी नावाचे जे तत्वज्ञ ते सांगतात की परमकल्याणाचा मार्ग कोणता? माणसाच्या परमकल्याणाचा मार्ग कोणता? एकच मार्ग आहे. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा नुसत स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत्. एवढा एकच कल्याणाचा मार्ग आहे. कोणता? की जो आपल्याला कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा, खूप सोपं आहे. भक्ती काही अवघड नाहीये. काया वाचा मने करून आपण जे जे करतो ते भगवंताला समर्पित करा, भगवंताला अर्पण करा. तुम्हाला भगवंताची भक्ती प्राप्त होईल. तुम्ही काही अर्पण करा भगवंताला. तुम्ही काहीही जरी अर्पण केलं तरी भगवंत स्वीकारतो. भगवंत हा इतका दयाळू आहे की तुम्ही मनाने, कायेने आणि वाचेने, मात्र अंतःकरणपूर्वक केलं पाहिजे, मनःपूर्वक केलं पाहिजे. आपल्या सर्व शरीराच्या, मनाच्या आणि आमच्या आत्म्याच्या धारणा भगवंताशीच तन्मय पाहिजेत. ज्याप्रमाणे नदी सर्व दृष्टीने सागराला मिळते, तसा भक्त हा समर्पित भावनेने भगवंताला मिळाला पाहिजे. तुष्टे पुष्टी क्षुदपायो घासम असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. माणूस भूक लागली खूप, त्याने जेवण केलं, भूक लागली म्हणून जेवण केलं. आता या जेवण केल्यानंतर त्याला काय मिळालं? त्याची तुष्टी झाली, म्हणजे समाधान प्राप्त झालं. वा वा वा, पोट भरलं बाबा. तुष्टी, पुष्टी, तुष्टी बरोबरच काय मिळाली? पुष्टी, शक्ती आली. काय हो, जेवण केलं नव्हतं तोपर्यंत अंगातली सगळी शक्ती गेली होती. हात काम करत नव्हते, पाय काम करत नव्हते, पाय लटलट कापायला होते, झोप यायली होती. जेवण झाल्याबरोबर वा वा वा, तुष्टी झाली आणि पुष्टी झाली. कशाने? एका घासाने. जसं एका घासाने दोन्ही कामं होतात
तसं तुम्ही फक्त समर्पित भावनेने कार्य करा, तुमचे सर्व कार्य परिपूर्ण होतील. म्हणून समर्पण वृत्ती सांगितली, ही कवीने सांगितली. आता अंतरिक्ष हरी काय म्हणतो ऐका. हरी असं म्हणतात, हरिरुवाच सर्वभूतेषु पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. भागवतोत्तम कोणाला म्हणायचं? भागवतांच्या मधला श्रेष्ठ भगवत भक्त. श्रेष्ठ भगवत भक्त कोण? जसे भागवतोत्तम एकनाथ आहे. एकनाथाला भागवतोत्तम ही संज्ञा आहे. का? अहो, ज्यांच्या घरी भगवंतांनी स्वतः गंध उगाळलं, यापेक्षा मोठेपणा काय असावा? दासोपंतही त्याच काळात ते होते, संत दासोपंत. एकदा काय झालं, दासोपंत यांच्या बरोबर दत्त महाराज कवड्या खेळत होते, सोंगट्या खेळत होते. दासोपंतांना वाटलं, वाह, काय माझं मोठेपण आहे, माझ्या बरोबर स्वतः दत्त सोंगट्या खेळतात, मी मोठाच आहे. थोडा अभिमान झाला. दासोपंतही संतच होते, दत्ताचे अवतारच होते, पण थोडा अभिमान झाला की मी माझ्या बरोबर देव खेळतो. असं म्हणतात की एकदा नाथ गेले होते अंबाजोगाईला, परंतु नाथांच्याकडं यांनी काही लक्ष दिलं नाही, म्हणे दुर्लक्ष केलं. नाथ निघून गेले, आले आपले पैठणला, आणि नाथाने सांगितलं, महाराज तुम्ही पैठणला या. म्हणे बर. हे दासोपंत पैठणला आले. पैठणला आल्याबरोबर पैठणच्या आतल्या गावातल्या नाथ मंदिरामध्ये नाथ पुराण सांगत होते. नाथांचं पुराण चाललेलं, आणि द्वारपाल म्हणून दत्त उभे होते. दत्त द्वारपाल होते. दासोपंतांनी पाहिलं, दत्त महाराज द्वारपाल माझ्या बरोबर खेळतात, इथं तर नोकर म्हणून उभे आहेत. कोण मोठं आहे सांगायचं तात्पर्य असं, निर्भिमान वृत्ती होती नाथांची. जरी दत्त त्या ठिकाणी हातात भालदार चोपदार म्हणून घेऊन जरी रक्षण करते असले, आणि देव जरी चंदन उगाळत असले, तरी नाथ हे शांत वृत्तीचे होते. मनामध्ये कुठेही राग नाही, द्वेष नाही, अभिमान नाही, मत्सर नाही, काही नाही. ज्याला म्हणतात भागवतोत्तम. एकदा काय झालं, म्हणे नाथांची परीक्षा पाहण्यासाठी एक ग्रस्त म्हणलं, नाथांना राग येत नाही. म्हणले नाही हो, म्हणले नाथांना रागच येत नाही. अहो, ते नाही का मुसलमान, तो नाथांच्या अंगावर 100 वेळेला थुंकला. ते 100 वेळेला नाथ गंगेमध्ये स्नान करायला गेले आणि म्हणले, बरं झालं तुझ्यामुळं मला 100 वेळेला गंगेचं स्नान घडलं. तू जर थुंकला नसता तर मला कशाला स्नान घडलं असतं. वा रे वा. एखादा चिडला असता, म्हणला असता माझ्या अंगावर थुंकतो. 100 वेळेला थुंकला तो, आणि 100 वेळेला स्नान केलं. याला म्हणतात शांती ब्रह्म. नाथ त्याला म्हणाले, बरं झालं माझ्यावर उपकार झाले म्हणले तुझे. ते म्हणे, कसं काय? तुझ्यामुळं माझे 100 वेळेला गंगेत स्नान झालं, नाही ते एका दिवसात 100 वेळेला कसं केलं असतं मी. बरं झालं मी पवित्र झालो. हे ऐकलं लोकांनी. लोक म्हणले, काय कमाल नाथांची. आता एक आपण गंमतच करू म्हणले, जाऊ द्या. एक जण नाथांच्या पंक्तीला बसले, आणि पंक्तीला बसल्याबरोबर ते म्हणले, काय पाहिजे. त्यांची पत्नी वाढू लागली, गिरिजाबाई वाढू लागल्या. वाढता 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 तर यांनी ठरवलं होतं की नाथांची परीक्षा घ्यायची. हा जो उठला ब्राह्मण, तो त्या गिरिजाबाईच्या मानेवर जाऊन बसला, पाठीवर, पाठकुळी जाऊन बसला. जाऊन बसल्याबरोबर आता आपल्या पत्नीच्या पाठीवर जर कोणी बसला तर माणूस किती जरी असला तरी त्याला राग येईल. नाथ म्हणले, अगं गिरिजे, हे लहान लेकरू आहे, तुझ्या पाठीवर बसलंय पाठकुळी, त्याचं काय राग मानती. आणि मग मात्र तो खजील झाला, त्याने साष्टांग नमस्कार घातला. याला म्हणतात भागवतोत्तम. जो भगवत भक्त, प्रत्येकामध्ये ईश्वर पाहणं, प्रत्येक जीवमात्रामध्ये देव पाहणं, देवाचं स्वरूप पाहणं, त्याला म्हणतात भागवतोत्तम. आणि असे भागवतोत्तम जो असतो तो खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. ईश्वरे तदधीनेषु त्यांनी वर्णन केलंय. असा जो भागवतोत्तम असतो ना, ईश्वरे तदधीनेषु, देव त्याच्या अधीन असतो. म्हणजे आपण देवाला पाया पडतो, पण असा भागवतोत्तम असेल तर देव त्याच्या पाया पडतो, देव त्याच्या अधीन होतो. गोपींना सुद्धा कृष्ण काय म्हणले, तुम्ही माझ्यावरती किती ऋण केलंय, आता हे ऋण कसं फेडू मी. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की देवानी या अंबरीशाचे नाही का 10 जन्म घेतले.
10 जन्म त्याला होणार होते, ते 10 जन्म देवाने आपल्या अंगावर घेतले, त्याचं कर्म आपल्या अंगावर घेतलं आणि जन्माला आले, त्याला मुक्त केलं. कारण तदधीनेषु, देव त्याच्या अधीन राहतात. म्हणून ते म्हणतात असा जो भागवतोत्तम असतो, ईश्वरे तदधीनेषु बालेषु विशत्युज प्रेम मैत्री कुरुपेक्षा यः करोति समध्यमः. ज्याप्रमाणे जो भगवंतावरती नुसतं प्रेम, ठीक आहे आपणही पूजा अर्चा करतो, पण तो मध्यम आहे. म्हणजे श्रेष्ठ भक्त तो आहे ज्याच्या अधीन देव आहे. आपण पूजा अर्चा करतो, आपणही आहेत, पण आपण मध्यम आहे. आपलं फार उच्चही नाही आणि फार नीचही नाही. आणि जो भगवंताला दररोज काहीतरी मागतो तो नीच आहे. भगवंताकडून अपेक्षा करतो, ते म्हणतात अहो व्यवहार करता तुम्ही. देवाला म्हणतात देवा माझं एवढं काम होऊ द्या, मी सत्यनारायण घालीन. देव म्हणतो नवे वणिक. प्रल्हादाने आपल्या स्तुतीत सांगितलं ना नरसिंहाला की ती भक्ती नाहीये, मग ते काय, तो व्यवहार आहे. 10 रुपये द्या, 10 रुपयाची वस्तू घ्या, 100 रुपये द्या, 100 रुपयाची वस्तू घ्या. त्याप्रमाणे देवा माझं एवढं काम होऊ दे, मी तुला अभिषेक करीन. या ठिकाणी माझं एवढं काम झालं म्हणजे मी तुला या ठिकाणी तुझा सत्यनारायण घालील, अभिषेक करील, त्याप्रमाणे शतचंडी करील. हे काय, देव म्हणतो बर याचं काम करायचे. याला हा नीच दर्जाचा भक्त आहे. जो देवाकडून मागतो, देवाकडून अपेक्षा करतो, तो नीच धर्माचा नीच भक्त झाला. न यस्य जन्म कर्मा ह्या. आणि मग ते म्हणतात भगवत भक्त तो आहे, त्याचा आपण या ठिकाणी न यस्य जन्म कर्माभ्याम न वर्णाश्रम जातीभिः सज्जतेस्मिन् नहं भावो सवय भागवतोत्तमा. या ठिकाणी जन्म कर्म तो कोणत्या कुळात जन्माला आला हे देव पाहत नाहीत. भागवतोत्तम त्याला म्हणतात जो ज्याला जन्म कर्म याचं बंधन नाहीये. अहो नामदेव महाराज ते म्हणतात शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हे तू तो आपण लावला तर येत नसतो. तो कावळ्याच्या विष्ठेतून त्याची उत्पत्ती आहे. मग कावळ्याच्या विष्ठेतून जर पिंपळाची उत्पत्ती आहे आणि पिंपळाला आपण पवित्र मानतो, मुंजा मानतो, म्हणले हो, मग उत्पत्ती कोणापासून होते याचा विचार करू नका. उत्पत्तीला काय कारक झालं याचा विचार करू नका. उत्पत्तीच्या नंतर तो चोर झाला का साव झाला हे महत्वाचं आहे. तो संत झाला का दुष्ट झाला हे महत्वाचं आहे. उत्पत्तीचा विचार करू नका. एखादा ब्राह्मणाच्या कुळात जन्माला येतो पण ब्राह्मणासारखा वागत नाही, म्हणून कुळाला महत्व नाही, गोत्राला महत्व नाही. नयस्य जन्मकर्माभ्याम न वर्णाश्रम जातीभिः. म्हणून सज्जतेस्मिन् अहम भावो, जो अहम भाव विरहित आहे तो खऱ्या अर्थाने देहेशेव हरे प्रिया, तो भगवंताला प्रिय आहे. म्हणून ते म्हणतात ही व्यापक भूमिका या ठिकाणी धारण केली. वर्ण जाती कर्म. नवनाथांचे जन्म कसे झालेत आपल्याला माहिती आहे. नवनाथ बघा, नवनाथ भक्तिसार वाचून कोणाचे प्रत्येकाचे जन्म असे वेगळ्याच ठिकाणी झालेले आहेत, कुठेही झालेले आहेत. कुणी कानातून झालाय, कुणी कशातून झालाय, कुणी उकिरड्यावरच झालाय, पण नवनाथ आहे. जन्म कुठे झाला याला महत्व नसतं. जन्म झाल्यानंतर, जन्माच्या नंतर त्याचं जे स्तर आहे तो कोणता आहे हे महत्वाचं. म्हणून ते म्हणतात अहंभाव विरहित असेल तो भक्त. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा कारण येथे अर्जुना माझे पण सार्थक एक. माऊलींनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे. आणि मग तो म्हणतो, हरी म्हणतात प्रणय रशनया धृतांग्री पद्मा सभवती भागवत प्रधान उक्ता. भागवत प्रधान उक्ता प्रणय रशनया. प्रणय रूपी दोरीने, प्रेम रूपी रज्जूने जो भगवंताला बांधतो, प्रेम
हेच एक श्रेष्ठ भागवत धर्माचं लक्षण आहे. वसुदेवाला भागवत धर्म सांगतायत नारद. भागवत म्हणजे काय, भागवत धर्म कोणता आहे, भक्ताचा धर्म काय असतो, प्रेम, हेच भागवत धर्माचं लक्षण आहे. प्रीती, भगवंताच्या संदर्भातली प्रीती म्हणजे भक्ती. यशोदेने कृष्णाला दोरीनं किंवा दाव्यानं नाही बांधलं, ते दावत अपुरच पडलं. मग काय, तदपि व्यंगुलम न्यूनम, कशाने बांधलं, ते म्हणतात भगवंतानी स्वतःच आपण बांधून घेतलं. का, तिच्या भक्तीपुढे भगवंतानी देखील तिच्या पुढे हार स्वीकारली आणि आपण बांधून घेतलं. म्हणून ते म्हणतात प्रेमाने भगवान बांधला जातो. न ती प्रबळ गोपिका तुझी दया बांधिते. मोरोपंत म्हणतात न ती प्रबळ गोपिका, त्या गोपिकेमध्ये काय बल होतं असं, ती बिचारी अबलाच होती, पण तुझं दया बांधिते. तुलाच वाटलं की आता एवढा अंत पाहणं बरं नाही, म्हणून तू स्वतः बांधून घेतलंस. त्याप्रमाणे नामदेव महाराज, जनाबाई तुझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि त्यामुळं हे प्रेम प्रणय रशनया, प्रेमरूपी दोरीने तुला बांधलंय त्यांनी. नामदेव म्हणतात नामया ने बंदी रे घातले, विठ्ठलासी जीत धरले, नामा आला रे म्हणती, भेणे कळिकाळ कापती. नामदेव भगवंताचे निस्सीम भक्त आहेत. जळस्थळी काष्टी पाशाणी भगवंताला पाहणारे. त्यांनी देवाला पकडलं. कुठं पकडलं, हृदय केला बंदीखाना, हृदयरूपी बंदीखान्यामध्ये त्यांनी त्याला बंदी केलंय. कारागृहामध्ये जसं एखाद्या चोराला बांधावं, हाही चोरच आहे ना, धरीला पंढरीचा चोर, हा पंढरीचा चोर आहे, तो यांनी धरलाय आणि विठ्ठलाला त्यांनी पकडलं. नामा आला म्हणता म्हणता कळिकाळ देखील कापतो. तेव्हा नामदेव म्हणतात सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळती आला. सोहम सोहम सोहम, तो मी आहे, तो मी आहे, हा शब्दरूपी मारा केला आणि विठ्ठल म्हणला रामा सोडणं नाही, नाही मी नाही सोडणार. जीव गेल्या न सोडी तू ते, माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही आणि तुझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही. का, तुला सोडण्यासाठी धरलंच नाही मी. जे एकदा देवाला धरलं ते काही सोडण्यासाठी धरलं काय नाही. जनाबाई सुद्धा देवाला शिव्या देते. देवा तुम्ही काय समजलात, मी अगदी वेश्वा झाली आणि भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन, डोईचा पदर खाली आलाय माझ्या, मी वेश्वा झाले आणि मनगटावर तेल घाला तुम्ही, असंही ते म्हणते. आणि तुझे गेले मडे, तुझं पाहुनी काळ रडे. देवा आता या ठिकाणी विठ्ठलाला शिव्या देती दासी जनी, कुठे, द्वारामध्ये उभा राहून. याला म्हणतात अधिकार. आपण देवाची भक्ती करतो, स्तोत्र गातो, तरी देव आपल्याकडे पाहत नाही. आणि ही जनाबाई त्याच्या दारामध्ये उभे राहते आणि तुला शिव्या देते. तो म्हणतो जनाबाई तुझ्या शिव्या मला स्वीकारल्यात बरं का मी. का, कारण तुझ्या शिव्या म्हणजे माझ्यासाठी शिव्या नाही आहेत. का, तर त्यामध्ये प्रेम आहे, त्यामध्ये अलौकिकता आहे. तू मला सर्वस्व समर्पित केलंयस, सर्वस्व समर्पित केलं म्हणून तर भगवंतांनी ठाई ठाई तिचं रक्षण केलं. रत्नहार चोरीचा हा आळ आला किंवा गळ्यामधलं भगवंताची माळ गेल्याचा, शेला चोरल्याचा आळ आला. कुठे शेला, कुठे शेला. दुसऱ्या दिवशी बडव्यांनी पाहिलं, म्हणले हा शेला जनाबाईच्या घरी निघाला. जनाबाईच्या घरी निघाला, त्याला जनाबाईला सुळावर द्या. सुळावर देण्यासाठी सगळे जमा झाले. याला नामदेव महाराजांचा अभंग साक्षी आहे. नामदेव महाराजांनी फक्त एवढ्या संदर्भात अभंग लिहिलाय, जनाबाईच्या बाकीच्या कुठल्या गोष्टीबद्दल अभंग नाही लिहिला, पण याच्या बाबतीत मात्र लिहिलाय. एवढा जनाबाईच्या समोर चला हिला सुळावर द्या म्हणून सगळे लोक आले आणि पाहता क्षणी सुळाचं पाणी झालं. नामदेव महाराजांची साक्ष याला. सांगायचं तात्पर्य असं की त्या काळातल्या समकालीन संतांची आणि ज्यांच्या घरी ती भांडे धुणी घरत होती त्यांची साक्ष यामध्ये आहे. याचं कारण असं आहे की त्याला भगवंताचा आशीर्वाद आहे, भगवंताची प्रीती भक्ती अलौकिक आहे. म्हणून ते म्हणतात प्रणय रशन. या प्रणय रूपी रशनेने
प्रणयरूपी दोरीने विठ्ठलाला बांधलेलं आहे. म्हणून आपण भगवंताला बांधलंय, भक्तांनी भगवंताला बांधलंय. ते म्हणतात, नामदेव महाराजांनी एक अभंग केलाय, पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. उदाहरण त्यांनी असं दिलंय की एक बाप आहे, तो बाहेर चाललाय, मग लहान मुलगा आहे त्याचा 2-3 वर्षाचा, तो मागे येतो, बाबा 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 मला तुमच्या सोबत न्या. बाबा म्हणतात, अरे मला काम आहे. जुन्या काळातले लोक धोतर घालायचे, तेव्हा त्या धोतराचा सोगा त्यांनी पकडला, पदरी घाली पिळा, आणि त्या सोगाला धरलं, तो काही सोगा सोडेना. गोल गोल तो बाप इकडे फिरतोय तिकडे फिरतोय, त्याच्या भोवती हा फिरतोय, त्याला पिळा बसला. आता मला सांगा, या बापाला काही अवघड आहे का पोराला हिसका देऊन निघून जाणं? बाप निर्बळासाठी बाळा, बाप निर्बळ होतो कोणासाठी? बाळासाठी. तसा देव सुद्धा भक्तासाठी निर्बळ होतो. भक्ताची इच्छा आहे का? बर करा पूर्ण. म्हणून देव सुद्धा भगवंत भक्तासाठी निर्बळ होतो. त्यानंतर अंतरिक्ष सांगतात, पंचमहाभूते याची उत्पत्ती कशी झाली, त्याचं लय कसं होतो, तो अव्यक्त सृष्टी व्यक्त कशी झाली, हे या ठिकाणी अंतरिक्षाने सांगितलेले आहे. आणि मग अंतरिक्ष सांगतात माया भगवंताची कशी आहे. एभिर्भूतानि भूतात्मा, भगवंताची माया कशी, भगवंताची उत्पत्ती तो कसा करतो, लय कसा करतो, अव्यक्त सृष्टी व्यक्त रूपामध्ये कशी येते, आणि नंतर शेवटी हा प्रलय कसा होतो, हे अंतरिक्षाने सांगितलं. 100 वर्ष नुसता पाऊसच पडतो, 100 वर्ष अनावृष्टीच होते, आणि मग वरतून सूर्याचा त्रास, खालून या शेषनारायणाचा अग्नी पृथ्वीला जाळायला लागतो, आणि मग पाताळ तलवारभ्य संकर्षण मुखा नलहा, संकर्षणाच्या मुखातला अग्नी बाहेर पडतो, वरतून सूर्याचं तेज आणि सांवर्तक मेघ म्हणजे प्रलयकालीचे मेघ या वेळेला वर्षा करतात. जे धारा सुरू होतात, वर्षा सुरू होते, आणि या वेळेला प्रत्येक गोष्ट एकेकामध्ये विलीन होते. काय ते म्हणतात, या वेळेला पृथ्वी ही पाण्यामध्ये विलीन होते. पाणी हे यामध्ये पाणी वायूमध्ये त्याप्रमाणे अव्यक्त विषते सूक्ष्म दिरंधयवा नलहा. त्यानंतर वायूमध्ये, वायू अग्नीमध्ये, अग्नी आकाशामध्ये, याप्रमाणे सगळे एकमेकांमध्ये विलीन होतात. आणि शेवटी आकाश हे महत्त्वात विलीन होतं, महत्त्व अहंकारात विलीन होतं, अहंकार मायेत विलीन होतो, आणि माया परब्रह्मात विलीन होते. कालात्मा ऋतुगुण नभात्मनी लियते इंद्रियाणी मनोबुद्धी सह वैकारिक नृप. त्याप्रमाणे हे निर्मिती कशी होते आणि या संपूर्ण विश्वाचा लय कसा होतो हे ते सांगितलं. त्यानंतर प्रबुद्ध आले. प्रबुद्ध सांगतात, कर्माण्या रभमानानाम दुःख ते सुखायच पश्येत पाक विपर्यासम मिथुनी चारिणाम नृणाम. या ठिकाणी माणसांनी प्रबुद्ध सांगतात, साधू सत्पुरुष संत संगती ती कशी श्रेष्ठ आहे. माणसाला जर तरायचं असेल, या जीवनातून उत्तीर्ण व्हायचं असेल, तर एकच केलं पाहिजे, ते म्हणते श्रवणम कीर्तनम ध्यानम हरेर्भूत कर्मणः. माणसांनी काया वाचा आणि मन यावर विजय मिळवला पाहिजे. मनोवा कर्मदंडंच. मग हा कर्मदंड विजय कसा मिळवायचा, तर ते म्हणतात याला एक श्रद्धा, भागवत शास्त्रावर श्रद्धा, हा पहिला मुद्दा आहे. प्राथमिक अवस्था आहे, पहिलीचा वर्ग आहे श्रद्धा. बस दुसरं काही नको. आधी तुमची श्रद्धा वाढवा, भागवत ग्रंथावर श्रद्धा ठेवा. त्याच्यानंतर सत्य बोलायला शिका, सत्य वागायला शिका. सत्य, श्रद्धा, मग सत्य, मग शम आणि दम यातून आपोआपच येईल. मग श्रवण, कीर्तन, मनन, ध्यान आणि भगवंताचं चिंतन, हे सगळं करता करता इष्टम दत्तम जप्तपो जप्तम वृत्तम च आत्मान प्रियम. याप्रमाणे आपण संसार करता करता आपल्याला प्रपंच करता करता परमार्थ करता येतो. आणि हा परमार्थ करताना माणसाचा जन्म दुर्लभ आहे. खरं म्हणजे मानव जन्म हा काही सहजासहजी माणसाला प्राप्त झालेला नाही. पाप आणि पुण्य समान झालं तेव्हा मानवी जन्म प्राप्त झाला. अशा मानवी जन्मामध्ये आल्यानंतर 3 गोष्टी या ठिकाणी त्याने अवघड सांगितलेल्या आहेत. एक तर दुर्लभम मानुषो जन्म,
माणसाचा जन्म दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये साधूची संगती दुर्लभ आहे आणि त्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा दुर्लभ आहे. म्हणून ते म्हणतात विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलंय की आपल्याला माणसाच्या जन्मानंतर 3 गोष्टी, केवळ मोक्षप्राप्ती, साधूचा संग, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणून तर सांगितलंय महापुरुष संश्रय, हा महापुरुषाचा संश्रय हा श्रेष्ठ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयवैरेते, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दैवानुग्रह कारणम, त्याला दैव पाहिजे, मात्र दैव असेल तर शक्य होतं. दैवात पाहिजे, दैवात नसेल तर जवळचं वस्तू सुद्धा हरवते. दैवात असेल तर हिरण्यकशिपू सांगतो ना आईला की आपल्याला दैवात असेल तर पथिच्युतम तिष्ठति रक्षितम, पथिच्युतम रस्त्यात पडलेलं सापडतं. आणि जर दैवात नसेल तर ग्रहम विनश्यती, घरातलं सुद्धा नष्ट होतं. त्याप्रमाणे दैवामध्ये असेल तर आपल्याला मानवजन्म मिळतो, दैवात असेल तर आपल्याला महापुरुषाचा संगती मिळते आणि दैवात असेल तर मोक्षाची आपल्याला इच्छा होते. म्हणून दया, शौच, तप, मैत्री, तितिक्षा, ब्रह्मचर्य, अहिंसा, दया मैत्रीम प्रश्रयंच भूतेष्वद्धा यथोचितम, याप्रमाणे या ठिकाणी प्रबुद्धाने हे सांगितलं. दया पाहिजे, मैत्री, प्रश्रयन, प्रश्रय म्हणजे नम्रता, भूतदया, दया तिचे नाम भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे. याप्रमाणे मैत्री, प्रत्येकाबरोबर भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. याप्रमाणे कायिक, वाचिक आणि मानसिक दंड. कायिक दंड कोणता आहे ते म्हणतात देहदंड. तपश्चर्या, सकाळी लवकर उठायचं, ही सुद्धा तपश्चर्याच आहे, हा देहदंडच आहे. हा झोपा वाटतं हो, काय गारवा आहे, झोपा वाटतं हो, पण उठा, स्नान करा, देवधर्म करा, काकडा करा, हा देहदंड झाला. नंतर वाचिक दंड कोणता आहे? सत्य बोला, हा वाचिक दंड आहे. खोटं बोललं म्हणजे आपलं कल्याण होईल, खोटं बोललं म्हणजे आपल्याला फायदा होईल, तात्पुरता होईल. पण खोटं बोलल्याने तुम्हाला तुमच्या जिभेला जे पाप लागेल त्यातून मुक्तता नाही. म्हणून सत्यम वद धर्मंचर, अशा आज्ञा आहेत वेदांच्या. सत्यम वद, खरं बोला, बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला. सोपं सांगितलंय रामदास स्वामींनी. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला. जसं बोला तसं चाला, जसं बोला तसं वागा. आणि मानसिक संयम, विचारावरचं नियंत्रण हा दंडच आहे. म्हणून मनोवाक कर्मदंडेंच सत्यम शमदमावपी श्रवणम कीर्तनम ध्यानम हरिर्भूत कर्मणा. याप्रमाणे हा धर्म त्यांनी सांगितला आणि ईश्वर गुणानुकथन सांगितलं. भक्त्या संजादयात भक्त्या, हा एक फार महत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. आता हा जर आपण बारकाईने बघितलं, काय लिहिलंय त्यांनी? भक्त्या संजातया भक्त्या. काय म्हणले? भक्तीने भक्ती वाढते, भक्त्या संजातया भक्त्या. मग काय भक्तीने भक्ती वाढते म्हणजे? हो, यातलं तात्पर्य काय? यातलं तात्पर्य असं आहे की आधी साधन भक्ती असते, मग साध्य भक्ती निर्माण होते. साधन भक्ती म्हणजे पूजन, कीर्तन, मनन, श्रवण, निधिध्यासन, ही साधन भक्ती झाली. पण साधन भक्तीतून साध्य भक्ती जेव्हा प्राप्त होते, ज्या साध्य भक्तीला ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा महत्व दिलेलं आहे, त्याला साध्य किंवा सर्वस्व अर्पण करण्याची भक्ती म्हणतात. ती साध्य भक्ती आहे. जी आहे तुक्य प्रतिहता, ही साध्य भक्ती आहे. जी कपिल महामुनींनी सांगितली आहे तुक्य प्रतिहता. कुठल्याही हेतू शिवाय काही मनात नाही, पण भक्ती वाढली. हेतू असेल तर ती साधन भक्ती झाली, पण हेतू रहितता ही साध्य भक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून ही साध्य भक्ती जी भगवंताची अत्यंत प्रिय आहे, तेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. यात अभंगामध्ये हे तात्पर्य आहे की ते थोर भक्ती, ही थोर भक्ती आहे. तेव्हा भक्त्या संजातया भक्त्या, भक्तीने, साधन भक्तीने साध्य भक्ती निर्माण होते, हा अर्थ आहे त्याच्यातला. नाही तर भक्तीने भक्ती वाढते म्हणजे काय होतो? भक्तीने भक्ती वाढते म्हणजे हे. तेव्हा अशा पद्धतीने आपण
एकातून दुसऱ्याची निर्मिती कशी होते, साध्य भक्ती कशी आपल्याला प्राप्त होते, हे त्यांनी सांगितलंय. आणि मग ती साध्य भक्ती कशी त्यांनी सांगितलंय, बिभ्रत्युत्पुलकांतनुम. ज्या भक्तीमध्ये भगवंताचं नामस्मरण केल्याबरोबर, भगवंताचं नाम मनात आल्याबरोबर, ध्यान केल्याबरोबर ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, ज्याच्या डोळ्यातून अश्रुधारा लागतात, ज्याला अष्टसात्विक भाव ज्याचे जागृत होतात, राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. ज्यांनी जनार्दन महाराज म्हणतात, राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. आणि हृदय हे भगवंताशी तल्लीन होतं, अंगावर रोमांच उभे राहतात. त्याचे न विचारावे याती कुळ, शुची अथवा चांडाळ, अवतरले केवळ राम रूप. त्याला विचारू नका तुम्ही कोणत्या जातीचे. अहो तो भक्तच आहे, भक्ताला जात नसते. जातीनं पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तरवार का, रहेन दीजिए म्यान. कबीर महाराज म्हणतात. ज्ञानाचं काय महत्व आहे? ज्ञान कातड्याचीच असते. हे कातड्याचं शरीर आहे, पण आतमध्ये जो आत्मा आहे तो चैतन्यमय ईश्वर आहे. तो असा संत श्रेष्ठ आहे, असा महात्मा श्रेष्ठ आहे, असा साधू मोठा आहे. त्याला जात नाही, त्याला धर्म नाही. म्हणून तर शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. सुरुवातीला चोखा मेळ्याला वाटलं की मी अस्पृश्य जातीतला आहे, काय करावं देवा, मग दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती. पण नंतर कळालं नाही 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 नाही, अरे मी तर शुद्ध आहे, फक्त माझं अंतःकरण शुद्ध आहे. देह हा जरी माझा अस्पृश्य असला तरी माझं मन अस्पृश्य नाही. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया सोंगा. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, असं त्याने शेवटी म्हटलंय. सांगायचं तात्पर्य असं, मग शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. त्याप्रमाणे ही अंतःकरणातली भावना जेव्हा प्रगट होते तेव्हा खऱ्या अर्थानं ही भक्ती आपल्याला साध्य भक्ती झालेली दिसते. असो, या ठिकाणी आता यानंतर पुढे पिपलायन काय म्हणतात या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनात करू. हरे नमः. कुंडली गवते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री वज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम